वाढविसे कौतुके हृदयाकाश पल्लके परे देसी प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसे मन पवनाची खेळणी आत्मसुखाची बाळलेली लेवविसी 17 स्तन्य देसे अनहताचा हल्ल रोगासी समाधी बोधे निजविसी बुधावनी म्हणोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी आबोली या कारणे मी सावली नसंडे तुझे अहो सद्गुरूची कृपा दृष्टी तुझे कारुण्य जया ते अधिष्ठे तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्री म्हणते निज जन कल्पलते आज्ञापे माते ग्रंथ निरूपणी नवरसे भरवे सागरो करे उचित रत्नांचे आगरो भावार्थाचे गिरीवरो निपजवे माय साहित्य सोदियाच्या खाडी उघडवे देशीची आलारी विवेक वल्लीची लावणी हो दे सेंग संवाद फळ निधारे तमयाचे उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखंडाचे तरकुटे मोडी वागवाद अव्हाटे कुतर्काचे दृष्टे सावजे फेळी श्री कृष्ण गुणी माते सर्वत्र करे ओ सरते राणी व वैसवी श्रोतिया ते श्रवणाच्या ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुख चिवरी हो दिया जगा या विनवनीसाठी म्या गुरु कृपा दृष्टी विठ्ठल पाप पुण्य सुख दुःखाचे मंडळे एक एका बळे धाव घेते कवतोक डोळा पाहिले सकळ नाचवितो काळ जीवासितो प्रस्तुत प्राप्त स्थळी आणि प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे देहूचे सुप्रसिद्ध असणारे साधू जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय आणि या अभंगाच्या द्वारे भगवंताकडे आर्त त्या ठिकाणी अळवणी करतात आर्तता त्या ठिकाणी व्यक्त करतात हे देवा जीवनाचा प्रवास मी माझा संपूर्ण पाहिला नव्हे तरी या संपूर्ण सृष्टीचं मी त्या ठिकाणी अवलोकन केलं आणि अवलोकन केल्यानंतर मला वाटते जीव ज्या ठिकाणी परास्त होत आहे ज्या ठिकाणी दुःखित होत आहे या सगळ्याचा घोषवारा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर हे देवा मला आता माझ्या मनात भय उत्पन्न झाले काय त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे मना भय उपजले म्हणा आता देवा माझ्या मनाला भीती वाटायला लागलेली आहे त्याच्यामुळे आता मला दुसरीकडे काही कुठल्या प्रकारची मागणी नाही माझी एकच मागणी आहे का या संसार सागरामध्ये मला फक्त तारून नेणारा जर कोण असेल तर तूच आहे पण मला तसं तारून नेऊ नको तर कडेवर घे म्हणजे त्या ठिकाणी बुडण्याची ही भीती राहील मागणी मधला आहे अर्थ साध आहे येही कडे मज नारायणा हे नारायणा का तुकोबाराय त्या ठिकाणी तू देव सांगत आहे तुकोबाराय एवढं असं काय झालं जगामध्ये तर तुम्हाला माझ्या आणि त्या ठिकाणी अर्थ साधेने आणि कडेवर घेण्या त्या ठिकाणी कडेवर येण्याची वेळ आली तुकोबाराय सांगतात कवतुक डोळा पाहिले सकळ हे देवा मी माझ्या डोळ्याने सगळं कौतुक पाहिले काय या काळाचं कौतुक पाहिलेले आहे आणि हा काळच जीवाला काय करतो नाचवतोय ते म्हणतात नाचवते कुठं कुठं नाचवते तर तुकोबाराय म्हणतात कधी सुखाच्या ठिकाणी नाचवतोय कधी दुःखाच्या ठिकाणी नाचवतोय कधी पापाच्या ठिकाणी नाचवतोय कधी पुण्याच्या ठिकाणी नाचवते त्याच्यामुळं हा सगळा नाच जो आहे अंतिमाला घातक आहे नवे जीवाला घाताचा आहे म्हणून मला भय उपजले बरं या नाचातून त्या ठिकाणी फायदा तरी काय तुकोबाराय म्हणतात ज्या लोकांच्या दृष्टीने जो फायदा आहे ना तो आमच्या दृष्टीने फायदाच नाही
ज्याला काही लोक त्या ठिकाणी स्वर्गाच्या भोगाला सुख म्हणतात, तुकोबार म्हणतात, अजिबात त्या सुखाला संत सुख म्हणायला तयारच नाही. त्याच्यामुळे तिथलाही नाच आणि इथलाही नाच कसा आहे, दुःखप्रदच आहे. नरकातलाही नाच त्या ठिकाणी दुःखाचाच आहे आणि स्वर्गातलाही नाच त्या ठिकाणी दुःखाचाच आहे. कारण स्वर्गाचं सुख संपलं रे संपलं का त्या ठिकाणी पुन्हा नरकाचं येतच येते. त्याच्यामुळे ह्या अवस्थेचं मला त्या ठिकाणी काय आलेलं आहे, वीट आलेलं आहे आणि हे माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काही स्वर्ग सुखासाठी भुललेले आहेत तर काही त्या ठिकाणी नरकामध्ये कितपत त्या ठिकाणी पडलेले आहेत. पण हा सगळा खेळ जो आहे ना कोणाचा आहे, काळ स्वरूप असणाऱ्या आणि हे आदि पुरुषात तुझाच आहे. त्याच्यामुळे यापासून सोडवण्यासाठी मला बाकी कुठे आधार नाही. घेई कडिये मज नारायणा विठ्ठल. भावता भावार्थ मांडलेला बरा, बरोबर का नाही? 11च्या आतच सांगितलंय. किती वाजले दादा? 10 वाजले म्हणजे 1 तास नाही, बरोबर. म्हणजे आपल्या दिंडीचं कीर्तन, दिंडीचं कीर्तन म्हटल्यावर 1 तास होतं, बरोबर का नाही? असो, अभंगाच्या भावार्थाकडे वळण्यापूर्वी प्राप्त प्रसंग जो आहे, किम निमित्ताने या ठिकाणी आणि तुम्ही आम्ही या ठिकाणी आणि या सेवेचं आयोजन केलेलं आहे. मला वाटते हे जे निमित्त आहे, ज्याने ज्याने या प्रकृतीचा त्या ठिकाणी आधार घेतलेला आहे, नवे नवे ज्या ज्या जीवाला प्रकृतीचा स्पर्श झालेला आहे त्या प्रत्येक जीवाला हे निमित्त ठरलेलं आहे. कबीर महाराजांनी स्पष्ट सांगितले, नव भी मर गए, 10 भी मर गए सहस्र 33 कोटि देवता मरे पड़े काल के फांसी. पीर मरे पैगंबर मर गए जिंदा जोगी, जपी तपी सन्यासी मर गए हकीम रोगी. 3 लोक पे राज विराजे रहे कुंज बिहारी, कहत कबीरा सो भी मर गया कौन बिचारी. तुमची आमची काय, तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या वाट्याला आहेच आहे. नव भी मर गए, कबीरजी कहते हैं का तुम्ही आम्ही नवनाथ त्या ठिकाणी पूजतो, बरोबर का नाही? पण गेलं ज्याने ज्याने प्रकृतीचा संग केलेला आहे त्याला ते शरीर प्रकृती ठेवूच देत नाहीचं कारण प्रकृतीचा नियम आहे का ज्याला ज्याला प्रकृतीने स्पर्श केलेला आहे त्या प्रकृतीच्या नियमाचं उल्लंघन देवा सकट कोणाला करता येत नाही. 9 भी मर गई 10 भी मर गई, बरोबर का नाही? अवतार 10 झाले, कलंकी होणार सांगितलं, पण अगोदर 14च्या रूपाने इकडे वारकरी संप्रदाय आपलं मांडते, दावा झालाय, बरोबर का नाही? कलकीच्या रूपाने जो आहे तो येणार आहे. पण काहींचा वाद मतवाद आहे. बौद्धच कोण आहे? पांडुरंग आहे. बौद्ध म्हणजे ज्या जातीवाचक शब्दाने नाही तर बोध स्वरूपाने असणारा बौद्ध रूप म्हणजे पांडुरंग आहे. वारकरी संप्रदायाच्या दंडकाने त्या ठिकाणी मानलं आहे. कृष्ण जर 8वा असेल तर त्या ठिकाणी तो 9वा आहे. 10वा कलंकी येणार आहे. हे 10च्या 10 जाणार आहेत. 10 भी मर गए. येथे नाही ऊर आले अवतार येरते पामर जीव किती 10 भी मर गए सहस्र 88,000 ऋषी, बरोबर का नाही? त्यांनाही मरावं लागलं. तयार झाले ते इतिहास माहित असेल, पुराण माहित असेल, बरोबर का नाही? शिव पार्वतीच्या लग्नामध्ये ब्रह्मदेव भटजी म्हणून गेला, बरोबर का नाही? आणि तिथून दृष्टादृष्ट वधुवारा न करणे ही प्रथा चालू झाली, बरोबर का? नखच पाहिला पार्वती मातेचा, बरोबर का नाही? पाहिल्याबरोबर स्खलन झालं वीर्याचं, आणि वीर्याचं स्खलन झाल्यानंतर मोठ्या माणसाची फजिती झाली का मोठ्या माणसं लगेच दाबण्याचा प्रयत्न करतात,
बरोबर का नाही? मोठ्याचे दाबणं पण मोठा असते पण त्याच्यातून परिणाम पण मोठा निघतोय, बरोबर का नाही? कुठेतरी एक स्वरूपाचा त्या ठिकाणी वीर्याचा एकच बिंदू होता, दाबलं तर 88,000 झाले. 88,000 ब्रह्मदेवाच्या त्या वीर्यातून 88,000 झाले ऋषी, तेही मर गए 88. पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी, जपी तपी संन्यासी मर गए हाकीम रोगी. रोगाचं निवारण करणारा डॉक्टर ही मरतोय आणि ज्याचं निवारण केलं रोगी तोही मरते. फक्त विषय एवढाच आहे, 3 लोक पे राज्य विराजे रहे कुंज बिहारी, येथे उरो नाही आले तो भी मर गया. याचा अर्थ हे जे निमित्त आहे ना, प्रत्येकाच्या वाट्याला असल्यामुळं प्रयाण असते किंवा आश्चर्य. शास्त्र सांगते जीवाचं प्रयाण यामध्ये आश्चर्य मानायचं नाही. कच्चित आश्चर्यवत वदती, बरोबर का नाही? याच्याबद्दल मोठ्या त्या ठिकाणी आश्चर्य म्हणून सांगितलं जाते, आश्चर्य म्हणून ऐकलं जाते, आश्चर्य म्हणून त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी हे सगळं आश्चर्य म्हणून त्या ठिकाणी जग पाहते. पण शास्त्र सांगते का प्रयाण असते किंवा आश्चर्य, याच्यात आश्चर्य मानायचं काहीच कारण नाही. का? बाबा गमतीने उदाहरण सांगायचे. काचेचं भांड फुटलं याच्यात नवल आहे का ते आतापर्यंत टिकलं याच्यात नवल आहे, बरोबर? काचेचं भांड फुटलं याच्यात नवलच नाही, कारण ते घडता ही त्या ठिकाणी फुटणार. पण आतापर्यंत टिकलंय हे सगळ्यात मोठं आश्चर्य. का मोठं आश्चर्य आहे? तर तुमचं आमचं प्राणोत्क्रमण जे होत असतं, बरोबर का नाही? शास्त्र सांगते कुठल्या तरी 9 द्वारातून 10वी खिडकी गायब आहे, बरोबर? आने जाने को 9 दरवाजा. 9 दरवाजे जर यायला जायला आहेत, बरोबर? 9च्या 9 दरवाजे कसे आहेत? खुले आहेत, बरोबर का नाही? बघ, 9 दरवाजातून जायला मार्ग मोकळा असताना अजूनपर्यंत गेला नाही, हे आश्चर्य. का गेला हे आश्चर्य, जाणारच हे आश्चर्य अजिबात नाही. म्हणून तर त्या ठिकाणी अर्जुनाला स्पष्ट सांगितलं, अस्वच्छ नन्वस्वच्छस्तम प्रज्ञावादच्च भाससे. जर प्रज्ञावान आहे, त्या ठिकाणी बुद्धिवंत आहे, तर तुझ्या मुखातून अशी भाषा नको. का सांगितलं? तर याबद्दल आश्चर्य मानायचंच नाही. का? हा एक ना एक दिवस प्रकृतीच्या नियमानुसार ज्या प्रकृतीचे 6 असणारे दोष प्रत्येक शरीराला ठेवून दिलेले आहेत, त्या दोषातून एक ना एक दिवस शेवटचा दोष मात्र गाठणारच आहे. असं ते, बरोबर? पहिला दोष शरीराच्या माध्यमातून काय सांगितले? असते. याचा अर्थ प्रत्येक 184 योनीतला प्रत्येक जीव गर्भाची अवस्था भोगून आलेला आहे. असं ते जायते. दुसरा दोष त्या ठिकाणी सांगितलेला आहे, प्रत्येक जीव त्या ठिकाणी जन्माला आलेला आहे. याचा अर्थ तोही दोष शरीराच्या माध्यमातून लागलेलाच आहे, टाळता येत नाही. वर्धते. जन्माला आल्यानंतर मग त्या ठिकाणी काय आहे? वाढत जाते. तिसरा दोष त्या ठिकाणी शरीराच्या माध्यमातून आहे. चौथा दोष सांगितलेला विपरिणिते, त्याच्यामध्ये बदल होत जाते. तुम्ही आम्ही सगळ्या ह्या अवस्था भोगून आलेल्या आहेत. त्याच्यानंतर 5वा दोष सांगितलाय व्याधीते. काय? असा एकही जीव नाही का तो म्हणेल का मला व्याधी नाही, आणि जर त्याला नसेल तर मला वाटते त्याच्यासारखा पुण्यवान कोण नाही. कदाचित काहींच्या जीवनात आपण म्हणतो हिरवा ढेकर नाही, बरोबर का नाही? हिरवा ढेकर नसणारी खरंच पुण्यवान. का? तर तुकोबाराने स्पष्ट केले, तुका म्हणे पापे, बरोबर? येती रोगाची या. मग जर रोग आलं तर रोग आलं नाही, पाप आपली मागची पुढे आली समजायचं, बरोबर? आणि ज्याला आलाच नाही रोग, अजूनपर्यंत हिरवा ढेकर नाही, बरोबर का नाही, त्यांनी समजायचा आपला मागचा काळ कसा आहे? पुण्याचा आहे. बात जास्त परमार्थ शोधायची गरज नाही. मी नेहमी हे असं का सांगतोय का आपली आपण त्या ठिकाणी करा सोडून आपलं आपणच त्या ठिकाणी पाहे आपण अशी आपण या नाव आत्मज्ञान. आत्मज्ञान म्हणजे काय? स्वतःची स्वतः तपासणी करायची. लोकांनी सांगितलं बुवा कसा, त्यापेक्षा बुवानी स्वतः ओळखलं पाहिजे तू कसा, बरोबर का नाही? तर लोक ओक कैसा लोक कैसा ओक धरता धरवे ना अवस्था गिरणा सत्संग. कधी लोक चांगली म्हणतील आणि त्यातल्या त्यात वारकऱ्याला
अजिबात नाही, शोधून सापडणार नाही. त्याच्या पलीकडे कीर्तनकारांना म्हणणारच नाही. योग पहा या ठिकाणी 5-5, 6-6 कीर्तनकार, बरोबर का नाही? एवढं एकत्र येणं म्हणजे काहीतरी तुमचं आमचं पुण्य आहे. विठ्ठल विठ्ठल. काय तर आपली म्हणे नाही, एकाकी एक नाही, बरोबर का नाही? बापात लेख नाही तर कीर्तनकार थांबतील? एवढे कीर्तनकार जर आहेत तर महाराज या ठिकाणी मान्य करावं लागेल का काहीतरी तुमच्या आमच्या परमार्थाची सत्यता आहे ना. वारकरी संप्रदायाचा विचार आहे, वैष्णवांचा असणारी संहिता आहे. ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी जीवनामध्ये जोपासलेली आहे ना, त्यांच्या जीवनामध्ये मत मस्त दंभ अहंकार द्वेष कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी वृत्ती जागृतच होणार नाही. जो असेल त्या ठिकाणी ते माझे सोयरे, सज्जन सांगती पाय आठविती, विठोबाचे याच वृत्तीने राहणार. विठ्ठल विठ्ठल. शेवटचा दोष सांगितलेला आहे नश्यते, बरोबर का? शेवटचा दोष नश्यते. याचा अर्थ प्रत्येक जीवाच्या वाट्याला शेवटचं असणार काय आहे? आजचं जे निमित्त आहे हे प्रत्येकाच्या वाट्याला आहे. धरणी जावे अंबर जावे, धरणी जावे अंबर जावे, धरणी जावे अंबर जावे, धरणी जावे अंबर जावे, जावे ते लो, गंगा जमुना सागर जावे, कहा करे जन शोध. राम जपो, राम जपो, भजन भारत रे. राम जपो, राम जपो, भजन भारत रे. धरणी जावे अंबर जावे, जावे तिन्ही लोक. गंगा जमुना सागर जावे, कहा करे जन शोक. राम जपो, राम जपो, राम जपो, भवजल पार करो. कबीरजी स्पष्ट त्या ठिकाणी सांगत आहे. हे जे निमित्त आहे ना प्रत्येकाच्या वाट्याला आहे. मला वाटते प्रत्येकाच्या वाट्याला आल्यानंतर ते दुःख देऊन जाते. पण मी नेहमी सांगत असतो, इतर शरीराच्या अनुषंगाने येणार दुःख आणि आईच्या जाण्याच्या अनुषंगाने येणारं दुःख यामध्ये एक वेगळंच त्या ठिकाणी इतरांच्या जाण्याने होणारं दुःख आणि आईच्या जाण्याने होणारं दुःख, हे दुःख मला वाटते बाकीच्यांच्या असणाऱ्या गणतीमध्ये ठेवता येणार नाही, एवढं अनन्य आहे. पहा, निश्चित कुटुंब आहे. मला या ठिकाणी आल्यानंतर खूप आनंद झाला. महाराजांची आमची चर्चा झाली. एवढे महाराज जर या ठिकाणी आले, बरोबर का? महाराज होण्यासाठी काय काय लागते ते झाले, त्यांना विचार. होण्यासाठी काय लागते ते झाले, त्यांना विचारा, बरोबर का नाही? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, असं नाही उगाच होता येत नाही, केलंय हे ठाकून सांगणार आहे. आणि एवढे महाराज ज्या मातोश्रीच्या या उत्तर रात्रीच्या कार्यक्रमासाठी येतात, याचा अर्थ ती असणारी मातोश्री ही किती पुण्यवान असेल. मातोश्री तर पुण्यवान आहेच आहे, पण मला वाटते 11 दिवस सोहळा कोणी आता करत नाही. करतोय का?
अजिबात करत नाही. आणि ज्ञानोबा राय तर सांगतात, जन्माचा जसा सोहळा आहे तसा मृत्यूचाही सोहळा केलाच पाहिजे. जन्म मृत्यूच्या सोहळ्या नाम म्हणू नये धनंजया जया परी. जन्माचा सोहळा किती तुम्ही थाटामाटात करताय का नाही, पण मृत्यूचा सोहळा तुम्ही आम्ही करतो का? कोणाचा होतो तर जो जीव पुण्यवान आहे ना त्याचाच या ठिकाणी सोहळा होतो. 11 दिवस या ठिकाणी मला वाटतं ह्या मातोश्रींचं आणि खरंच महत् पुण्य आहे. जेवढं मातोश्रींचं पुण्य आहे तेवढंच मला वाटतं या निचिते परिवारामध्ये जन्माला आलेले जे आहेत ना शुद्ध बीजापोटी आणि फळे रसाळ गोमटी. बीज जर शुद्ध असेल तर मला वाटते फळ त्या ठिकाणी सहजच रसाळ आणि गोमटी होतात. मग आमचे रवी दादा असतील, अनुषंग त्या ठिकाणी भजनाचं माध्यम असेल, वारीचं माध्यम असेल, अनेकविध प्रकारे कुठलंही सहकार्य असेल, मग आमचा विष्णू दादा असेल, सीताराम दादा असेल, तसं बोर शेतीमध्ये माझं बराच संबंध, ज्याला अनन्य म्हणतात का नाही तो माझा आहे. अन्य वेगळा पण अनन्य सुनील महाराजाचा आहे. विठ्ठल विठ्ठल. शेतकरी कुटुंब त्या ठिकाणी अनेक प्रकाराने मला वाटते खूप जी दैन्य दारिद्र्य अवस्था आहे ती भोगून या मातोश्रीने संपूर्ण कुटुंबाचा या ठिकाणी सांभाळ केला. आणि सांभाळ केल्यानंतर या ठिकाणी आज जी ऊर्जित अवस्था आहे, ऊर्जित अवस्था आहे, या ठिकाणी जे ऐश्वर पाहायला मिळते या सगळ्याचं बीज जर काय असेल तर ह्या मातोश्री आहे. हे मी नेहमी सांगत असतो, तुमचं आमचं जे कर्तव्य असेल, तुमचं आमचं यश असेल, तुमचं आमचं बळ असेल, तुमची आमची कीर्ती असेल, हे जरी तुम्ही आम्ही तुमच्या शरीराने कमवली असेल, पण याचं बीज जर शोधलं तर त्याचं खचित श्रेय कोणाला जाते? आपल्या माऊलीला जाते. कोणाला जाते? आईलाच जाते. पहा, मी नेहमी उदाहरण सांगते महाभारतामध्ये. आणि महाभारतामध्ये कुंतीचं आणि गांधारीचं त्या ठिकाणी सहज त्या ठिकाणी पाहिल्यानंतर कुंतीचं त्या ठिकाणी राज्य गेलं आणि गांधारीच्या मुलांचं राज्य आलं. आल्यानंतर ज्या वेळेला ऐश्वर्य वाढत असते त्यावेळेला काही शेजारी जे आहेत ना आपलं ऐश्वर्य तुम्हाला दाखवण्यासाठी तुमच्याकडं काहीतरी घेऊन येतात. आणि काही मात्र प्रेमाने असतात. म्हणून शेजार धर्म जो आहे का नाही निवडतानाच असा निवडायचा का मला वाटते आपल्या सुखाला जास्त कारणीभूत कोण आहे? शेजारीच असतो. म्हणून मी तर स्मशानातच गेलो, 1 नको 2 नको. कदाचित मी वाईट असेल, मला संघ आवडत नसेल, पण मी गेलो तिथे गेलो सुंदर असा संघच ठेवला नाही. का संघ ठेवला नाही? तर मी शोधलेला आहे, माझं जीवन सुद्धा अनुभवलेलं आहे. आणि तुकोबारायांचा अभंग वाचता वाचता मला त्या ठिकाणी एक स्वानुभव झालेला आहे. असंग संग घडले अन्याय, असंग संग घडले अन्याय, असंग संग घडले अन्याय, संग घडले अन्याय. बहुत अधर्म उपाय, बहुत अधर्म उपाय, बहुत अधर्म उपाय, करावे ते काय, न कळे हित करावे ते काय, न कळे हित करावे ते काय, न कळे हित करावे ते काय. नाही बोलो आठवते, नाही बोलो आठवते, नाही बोलो
शोधलं पापाला जन्म देण्याचं कारण काय, तर विषय इथं लागलेला आहे का तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे सगळं येण्याचं कारण असंग संग घडले अन्याय. ज्याचा संघ जीवनात घडू नये त्याचा संघ जर जीवनात घडला तर अन्यायच होते, न्याय होत नाही. असंगाचा संघ घडला रे घडला, अन्यायच होणार. असंग संगे घडले अन्याय. बहुत अधर्म नाही तर अधर्म उपाय. अधर्म तर घडतच, पण अधर्माचा उपाय कसा शोधला जाईल, असंगाच्या संघाने हे घडलं जाते. न कळे हित करावे ते काय. मग त्या ठिकाणी नेमकं जीवाचा त्या ठिकाणी काय तोटा होतो, तर नेमकं जिथं हित काय आणि अहित काय हे जीवाला कळत नाही. न कळे हित करावे ते काय. तुकोबाराय सांगतात, नये बोलू आठवते. मला तर बोलताही येत नाही आणि आठवत सुद्धा त्याची नको, एवढा असंगाचा परिणाम आहे. म्हणून त्या ठिकाणी संघ सर्वता त्याज्य म्हटलेला आहे. का तो संघ त्याज्य जरी म्हटलेला असेल तर दुसंग सर्वथा एव त्याज्य. दुसंगाचा संघ त्याज्य केलं तर जीवन सुखी. म्हणून शेजारी चांगला निवडला पाहिजे. विठ्ठल जीवन जगत असताना मला वाटतं यांच्या जीवनामध्ये अनेक विविध प्रकाराने जर विषय केला तर त्या ठिकाणी असंगाचा संघ जीवनामध्ये घडला तर त्या ठिकाणी दोषाची निर्मिती होते. पण या सगळ्या कुटुंबाचं आज जे वैभव आहे याचं कारण मूळ काय आहे, तर आई आहे. जेवढं ऐश्वर्य तुमचं आमचं जे येते ना याचं मूळ जर शोधलं तर काय आहे, आईच आहे. महाभारताचा जो प्रसंग असा आहे, गांधारीकडे ज्यावेळेला ऐश्वर्य वाढलं त्यावेळेला गांधारीने काय केलं, तर कुंती मातेला थोडं हिनवण्यासाठी एक मातीचा हत्ती जो आहे ना उसनवान म्हणून दिलं. कोणाकडे, कुंती मातेला उसनवान म्हणून त्या ठिकाणी गांधारीने दिला. हत्ती दिला कुठला, याचा अर्थ असा, हत्ती हे ऐश्वर्याचं लक्षण आहे. पण आज तुझ्या आणि कपाळी किंवा तुझ्या ऐश्वर्यामध्ये काय, त्या ऐश्वर्याची माती झालेली आहे. हे हिरवण्यासाठी हत्ती तर दिला पण ऐरावत नाही, मातीचा दिला. काही काही शेजारी जाणून बुजून, आणि मी नेहमी सांगते पहा, वाण देताना जी हुशार बाई असते ना, वाण म्हणजे आपल्या थोडक्या भाषेत सांगू का, तुम्ही आता पापड तयार केले का नाही, पापड तयार केल्यानंतर पहिले 5 पापड शेजारणीला द्यायचे. त्याचा फायदा असा होईल, तुम्ही 5 दिले ती 5 देणार नाही, निदान 2 तरी काय करून देणार आहे, वाढून देणार आहे. आणि तिने 5च दिले तर अधर्म घडते. नाथ महाराजांचा प्रकार सम देणे सम घेणे हा नाही प्रकार. लाजीरवाणे जिने दोघांचे धर्म अवघा असा. नाथ महाराजांनी स्पष्ट केले, मी तसं पदरचं कधी बोलत नाही. जर एखाद्याने वाण आपल्याकडे दिलं आणि तसंच त्या ठिकाणी वाण आपण तेवढंच्या तेवढं त्याला परत दिलं रे दिलं, व्यवहार थांबला जाईल, व्यवहार मिटला जाईल, पण अधर्म मात्र घडला जातो. म्हणून 5 लवकर द्या म्हणजे 7 मिळते. बरोबर का नाही. वाण म्हणजे काय, तर एखाद्याला भेट वस्तू देणं. आता गांधारीने जे दिलं, मातीचा हत्ती दिला, कोणाला, कुंती मातेला दिला. आणि दिल्यानंतर मात्र कुंती मातेला ते सळ हृदयामध्ये जाणवलं. कळावे तयासी कळे अंतरीचे कारण तो साचे 6 अंगे. ज्याच्या अंतकरणामध्ये भगवंत विराजमान आहे ना, त्याला तुमचा भाव जो आहे ना सहज कळला जातोय. तुम्ही प्रेमाने म्हणता, कुस्तीत भावनेने म्हणता, तर तुम्ही तुमच्या अहंकारी असणाऱ्या वृत्तीने म्हणता. हे सहज त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी मानस जाणी जे बोले. नामदेवराय सांगतात, अरे बोलल्यावरून त्याचं मन ओळखलं पाहिजे तर कीर्तनकर भावनेचं उगाच नाही. विठ्ठल विठ्ठल. कुंती मातेने भाव ओळखला का हिने मला माझं असणारं ऐश्वर्य परत गेले म्हणून हिनवण्यासाठी मातीचा आणि त्या ठिकाणी हत्ती ऐश्वर्याचं लक्षण असून मातीचा दिलेला आहे. तिने आपल्या भीमाला, म्हणजे आपला जो मुलगा आहे का हे कामगिरी फत्य करू शकते, त्याला सांगितले मला या ठिकाणी एकच पाहिजे, काय का त्या ठिकाणी गांधारीने मला जो हत्ती दिला तिला हत्तीच द्यायचे, पण मातीचा नाही. कोणाचा द्यायचा आहे, इंद्राचं ऐरावत त्या ठिकाणी आणून द्यायचं आहे.
माता कोण? कुंती माता. सांगितले कोणाला? भीमाला सांगितले. आणि तो भीमच दादा आहे. जशी आज्ञा मिळाली आणि आज्ञा मिळाल्यानंतर थेट त्या ठिकाणी आणि स्वर्गामध्ये रोहण केलं. कोणी? भीमदादाने. स्वर्गामध्ये रोहण केल्याबरोबर त्या ठिकाणी इंद्राने त्या ठिकाणी जसं अर्जुनाला अर्ध त्या ठिकाणी आसन द्यायचं तसं भीमदादालाही दिलं. काही काही आडमुठी धोरण जी करणारी आहेत बरोबर का नाही, त्यांना अर्ध द्यायचं आसन, अर्ध आसन सोडायचं नाही, अर्ध द्यायचं. त्याला माहितीये ज्याचं मूळ आसन आहे ते कधी डगमगत नाही बरोबर का नाही. आसन द्यायचा प्रयत्न केला, म्हणतो नाही इंद्र देवा मी या ठिकाणी बसायला आलो नाही तर कशासाठी? तुझं जे आसन आहे ते आसन त्या ठिकाणी मी घेऊन जायला आलेलं आहे. ज्या ऐरावतावर तू बसतो ना अंबाडी सहित त्या ठिकाणी तू ऐरावत मला पाहिजे. भीमदादाला नकार देण्याची हिंमत इंद्रामध्ये नाही. त्या ठिकाणी भीमदादाला सांगितलं का आता ह्या ऐरावताला घेऊन जाण्याचं बळ स्वर्ग लोकांमध्ये कोणाकडे नाही, हे तुझ्याचकडे आहे, तू त्याला घेऊन जा. आज्ञा इंद्राची मिळाली आणि मिळाल्याबरोबर त्या ठिकाणी इंद्राला त्या ठिकाणी ती आज्ञा मिळाल्यानंतर भीमाने ऐरावताला पाहिलं. पाहिल्याबरोबर त्या ठिकाणी चारी पाय त्याने पकडले आणि खांद्यावर टाकलं. कोणाला? जसं खांद्यावर टाकल्यानंतर बाकीच्या स्वर्गातल्या देवाने विचार केला का इकडची पण लोक बरोबर का नाही, आपण पुशारक्या मारतोय पण इकडची बळवान आहेत. कुठली? भूलोकातली जी आहेत ना बळवान आहे. जर इथल्या एक देवाला हे उचलत नाही आणि चारी पाय धरून उचलले म्हणजे बळ आहे. जसं खांद्यावर टाकलं, टाकल्यानंतर त्या ठिकाणी भीमदादा आणि त्या अहंकारामध्येच आला. कुठल्या? का मी ऐरावताला उचललंय. आईने जी सांगितली ती कामगिरी फत्ते केली. बरं उतरताना सरळ त्या ठिकाणी खाली उतरलं पाहिजे, 10 फुटावरच थांबला. उतरताना स्वर्गातून उतरताना 10 फुट अंतरावर थांबला. कुठे? पाठीवर कोण आहे? ऐरावत आहे. बरं एवढ्या लांबून आणला तर खाली सरळ उतरलं पाहिजे ना. पण भीमदादाला हे दाखवायचं होतं. कोणाला? कुंती मातेला. का बघ मला किती बळ आहे, बघ माझी किती शक्ती आहे, हे दाखवण्यासाठी 10 फुटावर राहिला. कोण? भीमदादा. असाच काही काही लोक थोडीशी असतात त्यातली. आता भीमदादानी अशी स्थिती पाहिल्यानंतर शेवटी आई आहे, आईने पाहिल्यानंतर ती सुद्धा जिने त्या ठिकाणी याला बलवान मुलाला एवढा जन्म दिलेला आहे ती काय त्या ठिकाणी कमी असेल का? ती सहज गेली आणि भीमाला त्या हत्ती सकट उचलला आणि खाली आणला. 10 फुटावरून हत्ती सकट उचलून खाली आणला आणि खाली आणल्यानंतर मग भीम नतमस्तक झाला. मला पुढचं कथानक मांडायचं नाही, मला फक्त विषय एवढा मांडायचंय. प्रत्येक जीवाचं तुमच्या आमच्या जीवनामध्ये असलेलं बळ असेल याचं बीज आई आहे. तुमच्या आमच्या जीवनातलं ऐश्वर्य असेल याचं बीज आई आहे. तुमच्या आमच्या जीवनातली कीर्ती असेल याचं बीज जर काय असेल तर ती आई आहे. नवे तुमचं सार सर्वस्व जीवन जे आहे ना याचं पथदर्शन जर तुम्हाला व्हावं असं वाटत असेल तर आईकडे पहा आणि आईकडे पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल का या जीवनातलं मी जे काही मिळवलंय हे सगळं कोणामुळे आहे? आईमुळे आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आई गेल्यानंतर इतर जाण्याने जे दुःख होत नाही, आई गेल्याने अतीव दुःख होते. मी तर नेहमी सांगत असतो, बाबा सांगायचे ज्याच्या जीवनातून आई गेली समजायचं त्याच्या जीवनातून प्रेम गेलं. विठ्ठल विठ्ठल. काय आईचं त्या ठिकाणी अनन्य साधारण महत्व शास्त्राने वर्णन केलेले. वेदांनी सुद्धा देवाची उपमा देत असताना देव 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 म्हणजे तरी काय? सुरुवातीलाच त्या ठिकाणी प्रार्थनेमध्ये सांगितले मातृदेव भव. हा तुम्ही वेदांनी पहिला मंत्र टाकताना सांगितले आई हा देव स्वरूप आहे. पितृदेव भव, आचार्य देव भव हे सगळं पुढे सांगितलंय. पण पहिला देव कोण सांगितलेला आहे? मातृदेव. ही देवाची बाजू मांडली कोणी? वेदांनी. आपल्या जो आपापल्या पक्षाचा असतो तो त्याची बाजू मांडतो बरोबर का नाही? आता बच्चू कडू कुठल्याच पक्षाचा नव्हता, त्यांनी कशी बाजू मांडली सगळ्यांनी ऐकली. सरकारने आरक्षण दिलं पाहिजे बरोबर का नाही? मराठे हे कुणबीच आहेत बरोबर का नाही? हा पण मी काय कार्यकर्ता म्हणून आलोय, आमदार म्हणून नाही, कुठल्या पक्षाचा नाही आणि कमिटी मध्ये नाव कोणाचं असंही त्या ठिकाणी काही काही होत असते. तसं वेदांनी आपली बाजू मांडताना देव अगोदर दाखवलेला आहे. देवाची उपमा कोणाला दिलेली आहे? आईला दिलेली आहे. पण शेवटी भूतळावर आल्यानंतर संतांनी बाजू पलटवली.
कुठली? संतांनी त्या ठिकाणी आईची उपमा देवाला दिली. कारण ज्याची उपमा दिली जाते ना तो उपमेय पदार्थापेक्षा काय असतो? श्रेष्ठ असतो. त्याच्यामुळे वेदाने आपली बाजू सावरली. त्यांनी देवाची उपमा आईला दिली, पण संतांनी मात्र आईची उपमा देवाला दिली. परतफेड केली. विठ्ठल विठ्ठल. विचार आमच्या तुकोबर आहे ना. विठ्ठल बाप माय विठ्ठल माय. बरोबर काय? बाप इतर सगळ्या त्या ठिकाणी नात्याच्या संबंधाने जोडला असेल तरी त्या ठिकाणी माईचा संबंध लावला. अनेक अंगाने जर पाहिलं तर त्या ठिकाणी संतांना सुद्धा माईची उपमा दिलेली आहे. देवाला त्या ठिकाणी आणि सहज आईची उपमा दिलेली आहे. श्रुतीला सुद्धा आईची उपमा दिलेली आहे. देण्यामागचं कारण जर पाहिलं तर या चौघांचा त्या ठिकाणी असा मी एक अवलोकन केलेलं आहे का हे चारच असे आहेत का जीवाच्या हिताच्या ठिकाणी काय आहे त्यांचा संबंध आहे. बाकी चार सोडून जीवाच्या हिताच्या ठिकाणी कोणाचाही संबंध येत नाही. त्यामधला पहिलाही एक देव सांगितला आहे. बरं, देव जो सांगितलंय देवाचं चिंतन काय करते? जीवाचं हित करते. बरोबर का? हित ते करावे देवाचे चिंतन. जर देवाचं चिंतन जीवाचं हित करते हे जर मान्य असेल तर देवाचं चिंतन केलं पाहिजे. बरोबर का? पण देवाचं चिंतन करावं तर ज्ञानोबा राय सांगतात का चिंतन करण्यासाठी जे चित्त पाहिजे ते चित्तच भांबावले नाही. जया सर्वत्र सर्वपणे सर्व ही काळी असणे ते पाहुनी चिंतवणे हिमपुटे झाली. बरोबर. चिंतन कोणाचं करायचं? देवाचं. केल्यानंतर फायदा काय? तुमचं आमचं नाम जीवाचं हित होईल. पण ज्याचं चिंतन करण्यासाठी जे चित्त त्या ठिकाणी गेलं ते चित्तच भांबावलं. जया सर्वत्र सर्वपणे सर्वही काळी असणे जे पाहुणी चिंतवणे हिमपुटी झाले. याचा अर्थ चिंतन कोणाचं? एखादी दूरची वस्तू असेल किंवा दूरच्या प्राप्तीसाठी चिंतन, तर दूरच्या प्राप्तीसाठी चिंतन करावं तर हा दूर नाही. बरोबर. आणि जवळच्या वस्तूसाठी त्या ठिकाणी चिंतन तर जवळ सुद्धा नाही. जे होईना नाही, जे नाही ना आहे म्हणून काय उपाय उपजतीचे ना. ज्ञानोबा सांगतात जे होय म्हणून त्या ठिकाणी म्हणावं तर त्या ठिकाणी देव आहे म्हणून जर त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सिद्ध करायला गेलो, बरोबर का नाही, तर आहे म्हणून सिद्ध करता येत नाही. बरं नाही म्हणावं तर वृक्षाचे पान हले ज्याची सत्ता राहिली हंता मग कुठे. नाही म्हणून त्या ठिकाणी सिद्ध करता येत नाही आणि आहे म्हणूनही त्या ठिकाणी सिद्ध करता येत, कारण तो अनुभवाचा विषय आहे. कोण? देव पाहण्याचा विषय नाही तर देव अनुभवाचा विषय आहे. आणि अनुभव असा आहे का तो सांगता येत नाही. कसं? मुक्यानी साखर खाल्ली, बरोबर का? मुक्यानी साखर खाल्ली, त्याला गोड लागली का नाही? साखर म्हटल्यानंतर गोड लागली, पण त्याला विचारा कशी? गोड लागे परी सांगताची नाही. नाथ मला सांगतात गोड लागतंय पण सांगताची नाही. आवडीची मिठी पडलीच आहे मात्र मिठी सुटत नाही. काहीतरी त्या ठिकाणी आहे, तो अनुभवाचा विषय आहे.
देवाबद्दल काय आहे, सहज त्या ठिकाणी चिंतन करून जीवाचं हित आहे हे जरी खरं असलं तरी इथं अनुमानेना जवळी आहे परी देवाबद्दल त्या ठिकाणी जीवाच्या हिताची कल्पना जरी त्या ठिकाणी मांडलेली असेल तरी देव त्या ठिकाणी कळला हे लोकांना सांगता येत नाही. अनुभवता जरी आलं तर त्याचा त्यालाच स्वानुभव आहे. त्याच्यामुळे देवाच्या बाबतीमध्ये कुठंतरी किंतु परंतु आहे. हित देव करत नाही असं नाही, पण सगळ्यांनाच देव कळत नाही आणि ज्याला कळाला त्याला सांगता येत नाही. त्याच्यामुळे भांबावली, बरोबर का नाही, भांबला त्या ठिकाणी तुम्ही आम्ही म्हणतो नाही, भांबावलीची जी अवस्था आहे ना तुमच्या आमच्या जीवनात यायचं कारण काय, तर देव नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि आहे म्हणून ही त्या ठिकाणी तुम्हा आम्हाला त्याला सिद्ध बोट दाखवून त्या ठिकाणी सांगता येत नाही का हा देव आहे. पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही, शेष शिनला झाला सहस्र जीवा जीवा जिव्हा, देव का विठेवरी उभा उभा, देव का विठेवरी उभा उभा, किंवा वेद जाणू गेला पुढे मौनावला ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. अनेक प्रमाण त्या ठिकाणी देता येतील. मला फक्त विषय एवढा मांडायचा आहे, देव नाही म्हणून सिद्ध करता येत नाही आणि देव आहे म्हणून बोटाने दाखवता येत नाही. म्हणून देवाबद्दल अनेक शंका आहे म्हणून लोक काही देवाच्या मार्गावर आहेत, बरोबर का नाही, आणि काही चार्वकाच्या मतात आहेत. यावत सुखम जीवेत, बरोबर का नाही, जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने जगा, चार्वकाचं मत आहे, बरोबर का नाही. ऋणम कृत्वा घृतम पिवेत, कर्ज काढायची वेळ आली तरी चालेल पण खूपच प्यायचं. भस्मीभूत स्थिती असतं पुनरागमन कुठहा, एकदा शरीराची राग झाली पुन्हा कोणी जन्म पाहिलाय, कोणी स्वर्ग पाहिलाय, कोणी नरक पाहिलाय, बरोबर का नाही. चोरीचे धन आले, मी नेहमी सांगत असतो ज्ञानोबा उभी आहे, नास्तिकाचं नाही तर या चार्वकाचं मत आहे. चोरीचे धन आले, कोणाविष झाले, वालवे परदार परे, कोणी झाले कोण, काय पुरावा द्याल तुम्ही. जर लोकांचं धन चोरून आणलं, बरोबर का नाही, चोरीचे धन आले घरात आले आणि आलेलं धन विष झालं, असं कधी पाहिलंय का. जर तसं असतं तर चोऱ्या बंद झाल्या असत्या. आल्यावर लगेच त्या ठिकाणी काय आहे, विष होत आहे. चोरीचं धन त्या ठिकाणी विष होतच नाही, सिद्ध करता येत नाही. त्याचं मत मांडावं लागेल, मानावं लागेल का नाही चार्वकाचं. वाल्लभे परदार केले, कोणी झाले कोण, एखाद्या पुरुषाने त्या ठिकाणी व्याभिचार केल्याबरोबर त्याला कोण फुटलं, असं झालंय कधी. ते होत नाही म्हणून एवढा चालू आहे प्रकार. काय या चार्वकाचं मत आहे नाही, याच्या मताची संख्या किती आहे, अनेक आहे. जर तेवढी संख्या नसती तर मला वाटतं अख्खं ही गल्ली बोली अख्खं गाव भरलं असतं का नाही. का भरत नाही, काहींना देव आहे म्हणून मान आहे किंवा त्या ठिकाणी एक शाश्वती आहे, काहींना देवच नाही म्हणून त्या ठिकाणी सहज झोपलेली आहे. चार्वकाच्या मताची आहे, शंका आहे. कुठे, देवाच्या बाबतीमध्ये शंका आहे. देव हित करतोय पण कुठेतरी शंकेला काय आहे, वाव आहे. दुसरं त्या ठिकाणी हिताचे ठिकाण सांगितले आहे, अहितापासून काढीती, हित देवनी वाढविती, नाही श्रुती पुरवती माऊली जगा. जीवाचं हित करणारी दुसरं स्थान सांगितलं, दुसरं ठिकाण सांगितलेलं आहे आणि ते काय, शास्त्र. श्रुती नाम त्या ठिकाणी शास्त्र सांगितलेलं आहे. पण शास्त्राच्या ठिकाणी सुद्धा जीव परास्त होतो. का परास्त होत, तर त्यामधला अनुबंध चतुष्टय कळाला पाहिजे, बरोबर का नाही. विषय काय, प्रयोजन काय, संबंध काय, फलश्रुती काय, कशातच काय नाही. आम्ही मात्र हाय कुठे, शास्त्राचा धांडोळा घेत आहे. पहा, अनेक ठिकाणी जर तुम्ही आम्ही जर विचार केला तर एक बडजीनी एकाला मुलगा होत नाही म्हणजे सांगितलं तुला मूल हवा असं जर वाटत असेल तर तुझी म्हातारी मेली पाहिजे. आता मूल व्हावं म्हणून जर म्हातारी मारायची आणि म्हातारी मेल्याशिवाय मूल होणारच नाही तर म्हणतो मी म्हातारीला मारायला जाईल. हे जरी खरं असलं तरी म्हातारीवर माझा अधिकार तेवढा आहे, तेवढाच माझ्या बहिणीचा आहे, तिचा काय. तो म्हणतो तिची काही काळजी करू नको, तू पहिल्यांदा म्हातारीला मार. म्हातारीला मारला का त्या ठिकाणी सहज तुला जे पाहिजे ना झाल्याशिवाय राहणार नाही. शास्त्र असं उलट सुलट सांगते. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, म्हातारी मरून गेली तेव्हा,
हरिपाठानंतर असायचं. आता हरिपाठ म्हटल्यानंतर एवढा सपाट झालाय आणि त्या चाली पाहिल्यानंतर मी गायचंच बंद केलं. मला एकतर येत नव्हतं. मी कुठंतरी तुमच्या मागे प्रयत्न करायला लागलो तर त्या अशा चाली आल्या, तुम तो ठेरो परदेशी. अशा चालीमध्ये मी काही म्हणत नाही, गात नाही आणि तिथं असेल तिथं राम राम करतो. सुखे तिथल्या तिथेच सुखे येतो घरा नारायण आला तर ये, नाही तर अशा पद्धतीत डिस्को डान्स मध्ये येऊच नको. अशा चालीमध्ये आपणच त्या ठिकाणी वारकऱ्याची असणाऱ्या चालीची विटंबना करायला घेतली. वाङ्मय किती त्या ठिकाणी सात्विक आहे, 9 रसामध्ये भरलेलं वाङ्मय आहे आणि कुठल्या कुठल्या रसामध्ये बिभस्त करून टाकलेलं आहे. या बिभस्त रसामध्ये हरिपाठ कसा पाठ होईल, हरिपाठाने पुण्य कसं मिळेल याचा सुद्धा तुम्ही शोध घेतला पाहिजे. शास्त्र त्या ठिकाणी हित करते, पण ते कळालं तर या ठिकाणी ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, ज्या वेळेला ममतेची लवडा सवडी मातेनं पवतीचं बापुडी म्हणून ही जन्म मरणाची तुकडी डळवली तर दिली. ही जी अहंता आणि ममता आहे त्यापैकी ममता जी आहे ना ती जोपर्यंत मरत नाही, ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, ती म्हातारी मेल्यावर झालं काय, बोध पुत्र निर्माण झाला तेव्हा. काय झालं, बोध नावाचा पुत्र जन्माला झाला. मग त्या ठिकाणी भक्ती बहीण आली धावून गावात. आता भक्ती बहीण जर धावून आली, बोध पुत्र निर्माण झाला, ममता रूपी म्हातारी मरून गेली. आता संध्या कैसी करू केधवा, आता संध्या करायचीच गरज नाही. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. शास्त्र असंही कळलं पाहिजे, बरोबर का नाही. तुकोबारांचा एक अभंग आहे, भावाचे ते लग्न बहिणीचे लावावे, 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 ते करणारे गाढवाचे, असं शास्त्र वाचलं, बरोबर का नाही. आणि ते जर कळलंच नाही संबंध काय, विषय काय, प्रयोजन काय, काय होईल. काय सांगते, भावाचं लग्न बहिणीशी लावायचं आणि त्या ठिकाणी आराध्य त्या ठिकाणी पूजाचं कोणाला, गाढवाला, गाढव देव, आणि लग्न कोणाचं, भावाचं बहिणी बरोबर. तुम्ही विचार करा, तुकोबारायांचं स्पष्ट मत आहे, शास्त्र कळण्यासाठी त्याचा संबंध कळाला पाहिजे. या ठिकाणी भाव, तुमच्या अंतःकरणातलं प्रेम, बहीण त्या ठिकाणी भक्ती, त्या ठिकाणी भक्तीचा आणि प्रेमाचं संगम झालं रे झालं. ते एवढं व्हावं, आराध्य करावे, गाढवाचे, गाढवाचे नाही, गाढ याचा अर्थ अंतर्मुख होऊन त्या ठिकाणी अनन्य भावाने त्या ठिकाणी भक्ती आणि भावाने त्या ठिकाणी काय केलं पाहिजे, भगवंताला समर्पित झालं पाहिजे. भक्ती आणि भावार्थाचा, भक्ती आणि भावार्थाचा, विठोबा दाताराच्या घरात उचित लिहिला, मग उशिरण लागता जन्मा वेगळा केला. विठोबाचा धर्म जागो, अशी जी अवस्था आहे ना, कळालं पाहिजे. शास्त्र त्या ठिकाणी काय करते, हित करते, पण शास्त्रामध्ये हा एक दोष आहे. शास्त्राचा असणारा अनुबंध चतुष्टय जर कळालाच नाही तर शास्त्र काय करते, कृपा करायच्या ऐवजी अवकृपा करते. त्याच्यामुळं हा शास्त्राच्या अनुषंगाने दोष आहे.
उरला तिसरा त्या ठिकाणी हित करणारा वर्ग जो आहे ते संत आहे. येतो हिताचा कळवळा पडती म्हणून काळा, त्या ठिकाणी काळाच्या हाती पडणार म्हणून ज्याला कळवला येतोय त्या कळवल्याच्या असणाऱ्या आणि त्या स्वरूपाला नव्हे तर त्याला काय म्हटलेलं आहे? संत म्हटलेलं आहे. पहा, पण तिथही एक तुमच्या आमच्या दृष्टीने जर विचार केला तर संत ओळखणं हे तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये काय आहे? कदाचित दोष उत्पन्न झाला तर संत असून सुद्धा संत कळणार नाही. संत ते कोण, संत ते कोण, जाणवी ते कोण केशी राजा. स्पष्ट सांगितलं कोण संत कोण संत. इथं सुद्धा शंका आहे. कोणी एक प्राणी प्रवासे पिडला, स्नेहाळू देखला विभवातू, तयाचे अंग स्नेह लावता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले. प्रवासात त्या ठिकाणी पिडला, दुःख झालं आणि दुःख झाल्यानंतर त्यांनी पाहिलं पुढे गेल्यानंतर एक कृपाळू, संत म्हटल्यावर कृपाळू ही त्यांची उपमा आहे. एक बिबुवा भेटला कुठं रस्त्यामध्ये आणि बिबुवा भेटल्यानंतर बिबव्याचं तेल, आता बिबव्याचं तेल लावताना काही त्रास देत नाही. देते का? अजिबात नाही. त्याला हातात घ्या, काही करा, काही त्याचा त्रास देत नाही. काढताना नाही, काही नाही, त्याला काहीच नाही. पण ते लावलं का मग मात्र हळूहळू परिणाम करते. सुजला सर्वांगी कैसे झाले. संत ते कोण, संत ते कोण, जाणवी ते खून केशी राजा. काही अशी माणसं आहेत बाहेरून संत दिसतात, आतमध्ये त्यांच्या त्या ठिकाणी संघात गेला रे गेला. जसा बिबुवा त्या ठिकाणी सहज कुठल्या प्रकारे इतर तेलाच्या सारखं त्याचं कुठल्या प्रकारचं स्वरूप नाही, सहज आहे, मवाळ आहे, स्नेहाळू आहे, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. पण अंगात मुरला रे मुरला का सुजवल्याशिवाय राहत नाही. तसं संताचं त्या ठिकाणी स्वरूप जे आहे ना, त्या ठिकाणी बाह्य अंगाने पाहून त्या ठिकाणी जवळ गेला रे गेला. भगवे देखून म्हणती तारा, वरी भगवा झाला अंतरी वश्य केला कामे. वरचं भगवा पाहून संत म्हणावं तर त्या ठिकाणी नामदेवराय म्हणाला तयार नाही. पहा तुम्ही, अनेक प्रकारे मला फक्त सांगायचं आहे, ही तर देव करते पण देवाबद्दल काय आहे? शंका आहे. चिंतनाच्या बाबतीमध्ये शास्त्र त्या ठिकाणी हित करते पण इथं शंका आहे. अनुबंध चतुष्टयाच्या रूपाने संत त्या ठिकाणी हित करतात पण संत कळण्या इथपर्यंत तुमची आमची बुद्धी स्थिर राहील किंवा बुद्धीमध्ये तो सहज विषय स्फुरला जाईल आणि स्फुरल्यानंतर ज्याच्या संघात गेला तो निश्चितच खचितच त्या ठिकाणी संत असेल. याच्यामध्ये त्या ठिकाणी गॅरंटी नसल्यामुळे या तीनही ठिकाणी जीवाचं हित होऊन शंकेला वाव आहे. पण चौथं एक ठिकाण आहे आणि ते चौथं असणार ठिकाण म्हणजे जर काय असेल, लेकराचे हितावा हे माऊलीचे चित्ताची, लेकराचे हितावा हे वाहे माऊलीचे चित्त. पहा, इतरांच्या ठिकाणी शंका आहे, आईच्या ठिकाणी शंका आहे का? आई ही हितच करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. हित करत असताना वाहे माऊलीचे चित्त याचा अर्थ असा आहे, आईच्या चित्तामध्ये जे वाहत भाव आहे, वाहती धारा आहे, वाहत असणारा प्रेम कल्लोळ आहे, हा वाहत आहे आणि वाहत्या असणाऱ्या प्रेम कल्लोळामध्ये परिणाम असा आहे, मूर्त रूपाने आईचं दर्शन आहे, देवाचं मूर्त रूपाने दर्शन नाही. आई कळण्यासाठी बाकी शास्त्र शोधायची गरज नाही, कारण आईतूनच त्या ठिकाणी या शरीराची काय आहे, त्या ठिकाणी मातेचा सोयरा
केतूला ज्ञानोबराय सांगतात जो मातीच्या मातीच्याच उदरातून आलेला जो जीव आहे त्याला मातेचं त्या ठिकाणी आईचं असणार भाव कळण्यासाठी शास्त्र शोधायची गरज नाही. त्याच्याही पलीकडं आणि सहज जर विचार केला तर संतांनी त्या ठिकाणी जी भूमिका ठेवलेली आहे कृपेचं त्या ठिकाणी असणारा पाझर असेल, देवाची असणारी कृपा असेल. मूर्त स्वरूपाने देव म्हणजे काय तर त्या ठिकाणी आहे आई. मूर्त स्वरूपाने त्या ठिकाणी शास्त्राची कृपा म्हणजे काय तर त्या ठिकाणी आहे आई. आणि मूर्त स्वरूपाने संत स्वरूप म्हणजे काय तर त्या ठिकाणी आहे आई. आणि या आईच्या असणाऱ्या मला वाटते या जाण्याने जे दुःख झालेलं आहे ते दुःख अतीव आहे, ते भरून निघत नाही. आणि म्हणून इतरांच्या दुःखात इतरांच्या नात्यात जाण्यात त्या ठिकाणी जे दुःख आहे त्यापेक्षाही त्या ठिकाणी आईचं जाणं जे आहे ते जीवाला जास्त दुःखाचे. मला हा विषय फक्त मांडायचा होता. विठ्ठल बरोबर का नाही? त्याच्यामुळं आता पुढचं मांडायचं का नाही ते तुम्ही आम्ही ठरवा. विठ्ठल कुटुंबराईची भाषा आहे. मी अनेक पद्धतीने त्या ठिकाणी त्याचा अवलोकन करीत असतो, अभ्यास करत असतो. आणि मला इतरांच्या अनुषंगाने इतर ज्या पद्धतीने अभंग सोडवतात मला वाटते माझी शैली जी आहे ही जगा वेगळी असते. याचं कारण काय असेल ते मला माहिती नाही, पण मला जे त्या ठिकाणी स्फुरलं जाते, मला जो त्या ठिकाणी अनुभव मिळाला जातोय त्याच अनुषंगाने त्या ठिकाणी अभंगाचा भावार्थ लावण्याचा मी प्रयत्न करतोय. नीट का वाकुडे का नीट देव जाणे. सांगतात पहा तुम्ही जीवनामध्ये या जीवाच्या वाट्याला त्या ठिकाणी आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर पाप आणि पुण्य जे आहे ना ते पाप त्या ठिकाणी ज्यावेळेला येते त्यावेळेला दुःखाचं मंडळ घेऊन येते आणि पुण्य ज्यावेळेला येते तेव्हा सुखाचं मंडळ घेऊन येते. मंडळ या शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी एक आवर्तन असेल, गोलाकार त्या ठिकाणी भाग असेल, एक त्या ठिकाणी अनुषंगाने जर विचार केला तर दुसरा एक आवर्तन त्या ठिकाणी किंवा उर्मी म्हणून त्या ठिकाणी मंडळाचा शब्द असू शकते. आणि तिसरं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर तुम्ही आम्ही अवलोकन केलं तर समूह. मंडळ म्हणजे काय? समूह. हा तुम्ही आणि ज्या वेळेला तो समूह येतो, आता पापाचा समूह ज्या वेळेला येतो तेव्हा त्याच्या मंडळात कोण कोण आहेत सांगायची गरज नाही. तुम्ही आम्ही जर पाहिलं का मंडळ तसं येत नाही. बरोबर का नाही? अध्यक्षासहित सचिवासहित बरोबर का नाही? मला वाटते सदस्यांसहित इथं जसं आहे का नाही सगळंच्या सगळं मंडळ उपस्थित आहे. विठ्ठल पापाचं मंडळ ज्या वेळेला येते, पापाचं मंडळ आलं रे आलं, त्या पापाच्या मंडळाचं नाव दुःख आहे. पापाचं मंडळ ज्या वेळेला येते त्याचं नाव काय आहे? दुःख आहे. आता ती येताना कोण कोण घेऊन येते तुम्ही आम्ही जर पाहिलं तर पाप 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 याची सुरुवात जर पाहिली तर मोह मुलानी पापानी. मोह जो आहे ना हा पापाला जन्म देतो. याचा अर्थ अध्यक्ष कोण आहे? मोह आहे. बरोबर का नाही? अध्यक्ष जर मोह आहे तर फाउंडेशन मेंबर जे आहेत का नाही मंडळातले ते पण तुमच्या आमच्या जर तुम्ही आम्ही जर विचार केला तर फाउंडेशन मेंबर या देहाला सोडूनच जात नाही. बोले मृत्यू के जे मंदिर, बोले
बरोबर का नाही? तो पापाला त्यांनी स्थापना केली. कुठल्या? पाप रूपी असणाऱ्या मंडळामधून मिळणारं जे दुःख रूपी नाव आहे, याची सुरुवात मोहापासून झालेली आहे. फाउंडेशन मेंबर्स आहे पाप, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार. किती? 6. बरं, पुरुषच आहेत असे नाही. त्यावेळेपासून आरक्षण आहे. आता तुम्हाला वाटत असेल सरकार आरक्षण, त्यावेळेपासून आहे. आशा, मनीषा, कृष्णा, बुद्धी, भ्रांती, कल्पना, अविद्या, बरोबर का नाही? या सगळ्यांचा जर पाहिलं, ही सगळी मंडळ आहेत, बरोबर का नाही? त्यांची संख्या त्यावेळेला जास्त आहे. हे 6 आहेत का नाही? हे किती झाले बघा? आशा, मनीषा, कृष्णा, भुली, भ्रांती, कल्पना, अविद्या. किती? 7. मग त्यावेळेला आरक्षण तुम्हाला जास्त दिलेलं आहे का नाही? शास्त्रापासून आरक्षण आहे, तर आता द्यावंच लागेल. पहा तुम्ही, विचार करा तुम्ही. एकाचा जर विचार केला, काम मज कामाचे निघाये, ब्रह्म नीच कन्या ते धरू जाये, पराशर केले पाहिजे, भोगिले पाहे दिवा दुर्गंधा. एकदा त्या मंडळातला एक सदस्य जरी भेटायला आला, नुसती भेट झाली, तरी मला वाटते दुःखच दुःख. कुठलंही भेटू द्या, काम भेटला तरी दुःख आहे, क्रोध भेटला तरी त्या ठिकाणी दुःख आहे, मग त्यातील दुःखच दुःख आहे. मद, मत्सर, दंभ, अहंकार कोणीही सदस्य भेटला तरी तो दुःखच देणार, कारण मंडळाची विचारधाराच तशी. बरोबर का नाही? त्याच्या पलीकडे बदल होणारच नाही. पहा तुम्ही, काय काय जर विचार केला तर एक काम जर पाहिला, किती जणांची वाटोळा लावल्या हो त्यांनी. येडता मदन तो केवळ धडक मारिली. एवढं सोडून द्या, जो सतत चिंतनामध्ये नारद आहे त्याला धडकेत पाडलं. बरं, पाडताना पाडता असं पाडलं नाही, 60. बरोबर का नाही? किती? 1, 2 नाही, 1 वर्षाला एवढी होत नाही तेवढी. आणि 1 61वी कपिला षष्ठी, 1 वर्षाला 61 पोरं जन्माला घातली संन्याशाला. बाकीच्यांना सोडून द्या. जर एक त्या ठिकाणी विकार येतो, तर एवढा संन्याशाच्या वाट्याला दुःख घेऊन येतोय, तर त्या मंडळातला एक सदस्य जर संन्याशाला एवढा दुःख देतोय, तुमची आमची काय अवस्था आहे? पराशर भोगिले दिवा दुर्गंधा. अरे, शास्त्रामध्ये जर पाहिलं तर पराशर ऋषी सारखा कोणी नाही, पण दिवसाच करून अंधार दिवरेसी रप्रेमिले की जोहार मायबाप जोहार धनी मी निराकाराची महारिणी. अरे, दिवसा होळ्या त्या ठिकाणी पतन केलं मोठमोठ्या शास्त्रवेत्यांचं, वैज्ञानिकांचं नव्हे तर अनेक प्रकारच्या ऋषी मुनींच्या वाट्याला जर एवढा त्या ठिकाणी घात आहे, एक असणाऱ्या मंडळाचा सदस्य एवढ्या विद्वानांना जर परास्त करतो, तर तुम्ही आम्ही हा लोक कर्मे बांधला. बरोबर का नाही? आणि त्या ठिकाणी कर्मे बांधलेल्या लोकांची जरी त्या ठिकाणी शास्त्राने अनेक प्रकारचे नियम सांगितले असले, तरी त्या नियमात कीर्तनकारा सकट तुम्ही आम्ही बसतच नाही. बरोबर का? सप्तम पंचम त्याजुनिया. बरोबर का नाही? 7-5 पुळं त्या ठिकाणी त्याजून त्या ठिकाणी पाणी ग्रहण करायचं. बरोबर का नाही? बरं, त्या ठिकाणी स्वश्रेषी कार्यापुरते बोलावे, स्पर्शावे, निवृत्ते परी आसक्त होण्यात येते, सर्वत्र चित्त नसावे. जमते आपलं. फोनवर त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी थोडी तारमळ झाली, मला वाटते भाजीपासून सुरुवात आहे. काय भाजी करायची इथून मॅनेजमेंट. बाकीच्यांचं सोडून द्या, कीर्तनकारांचं जर होत असेल तर बाकीच्यांचं काय? विठ्ठल तो जो सदस्य येतो ना, तो दुःखच घेऊन येणार का? त्या मंडळाचं स्वरूपच काय आहे? दुःखाच आहे. बरं, त्या ठिकाणी पुरुष आला म्हणून त्या ठिकाणी दुःख आहे. बरं, या ठिकाणी महिला सदस्य भेटल्यावर तरी सुख पाहिजे का नाही? कारण तिथं मायेचा भाग आहे, प्रेमाचा अंकुर आहे, पण तिथंही त्या ठिकाणी सुख नाही. पहा तुम्ही, आशा एकीच सांगू आपण. बरोबर का नाही? आशा एकदा आली रे आली, चित्ताचे ते वेळ बुद्धी वाढविते, चित्त
चित्ताचे ते वेग वाढते एकदा आशा वाढविते बुद्धीचे तरंग आशा वाढविते बुद्धीचे तरंग चित्ताचे ते वेग वाढते एकदा आली रे आली का त्या ठिकाणी बुद्धीला तरंगकार करते स्थिर असणारी बुद्धी काय होते चंचल होते आणि चंचल झाली रे झाली का त्या ठिकाणी जीवाच्या वाट्याला दुःख तुकोबारायण तर एका ठिकाणी सांगितले देवाला विसरण्याचं कारण जर काय असेल असे जे बांधले दुःख म्हणे जन हे दुःख म्हणे असे जे बांधले दुःख जगाला बांधलेले जर कोण असेल तर ह्या कमिटीच्या महिला मंडळांनी बरोबर काय बरं एकदा आल्यानंतर त्या ठिकाणी सोडते का अजिबात नाही बाबा गमतीचे उदाहरण सांगायचे पूर्वी जे खेचर नावाचे घोडे होते का नाही खेचर आज पण आहेत का जे घोड्याच्या स्वरूपाचे आहेत बरोबर का नाही पण घोड्याचं कार्य करत नाही मग ते असणारे कुठं वापरले जातात एकतर धोब्याकडं नाहीतर एकतर डोंबाऱ्याकडे किंवा एकतर अनेक प्रकाराने जे जात असतात त्यांच्याकडे त्याचा वापर होतोय का शास्त्र सांगितले खेचर बरोबर का नाही कुचर माणूसही असतो कितीही समाजामध्ये आणा तो शिजणारच नाही समाजाचा विचारच स्वीकारणार नाही कुचरदाना कितीही शिजवा शिजणारच नाही तसं कुचर जे आहे ना जरी घोड्याचं स्वरूप असलं तर घोड्याचं अजिबात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं शौर्य नाही तेज नाही त्याच्यात वेग नाही काहीच नाही पण नाव मात्र काय आता हे सख्खे दोन असं असतात ते शिंगरू दोन भाऊ सख्खे एक गेला कुठं परिटाच्या कडं आणि एक गेला कुठं डोंबाऱ्याच्या कडं आता गेल्यानंतर परिणाम असा झाला का जो त्या ठिकाणी परिटाच्या कडे गेला तो धष्टपुष्ट झाला का परिटाच्या घरी एकच काम कुठलं त्या ठिकाणी जेवढी जे आहेत ना जे कपडे पाठीवर घ्यायचे नदीवरून धुतलेले पुन्हा आणायचे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये धष्टपुष्टपणा राहिला पण जो डोंबाऱ्याकडे होता त्याच्या डोंबाऱ्याकडे असण्याची हालत अशी एकदम हाटकुळं झालं का झाला तर डोंबाऱ्याच्या बाबतीमध्ये सांगितलं जाते तवा पे तगारी बरोबर का नाही ऊपर बीबी की सवारी बरोबर का नाही तवा म्हणजे तो गोलाकार भाग जो आहे ना तो त्याच्या पाठीवर ठेवला जातो त्याच्यावर मोठी तगारी म्हणजे ज्याच्यामध्ये सगळी भांडी एकदम बसती तवे पे तगारी ऊपर बीबी की सवारी त्याच्यामध्ये बाई बसवली जाते डोंबाऱ्याची कुठं त्या खेचरावर बघा तुम्ही आज सुद्धा येतात बरोबर का नाही ऊपर बीबी की सवारी आगे आसन बरोबर पिछे हुसन नाही जागा असेल तर मी पण बसल अशी अवस्था कोणाची जो डोंबाऱ्याच्या घरी गेला त्या खेचराची आणि परिणाम असा झाला सगळा व्यापार सगळा व्यवहार सगळा संसार त्याच्या पाठीवर आणि पाठीवर असले तर गावोगावी जाऊन त्या ठिकाणी ती खेळ आता डोंबाऱ्याचं सगळ्याच त्या ठिकाणी भार त्याच्यावर तो खेळ करायला जायचा पण परिणाम असा होता का त्या ठिकाणी खेळ करताना तो डोंबारी मात्र एक युक्ती सहज सोडायचा काय त्या डोंबाऱ्याच्या पोरीचं नाव होतं गंगी आणि त्या गंगीला कुठं टाकायचा दोरीवर आणि दोरीवर त्या ठिकाणी टाकताना हे गंगे तो म्हणाचा डोंबारी जर खालून पडली रे पडली तर या खेचराबरोबर तुझं लग्न लावी एवढंच ऐकायचं कोण ते खेचर आहे तेवढंच ऐकायचं काय भले त्या ठिकाणी तेवढं ऐकलं का ते सगळं दुःख विसरायचं कोण खेचर काय तेवढा भार सहन करायचा पण एक शब्द ऐकला का गंगी बरोबर लग्न व्हायचं धर्म सहयोगाने परिणाम असा झाला का त्या ठिकाणी दोघे भाव ज्या ठिकाणी परिटाचं गाव त्या ठिकाणी तो होता परिटाच्याच गावाला डोंबाऱ्याचा खेळ आला दोघे भेटलं तो सांगतो अरे कशाला मरतोय तिथे कुठे तिथे कशाला मरतोय चल आपल्या बरोबर इकडं आराम आहे मस्त आहे तो म्हणतो बाकी सगळं आहे पण इथं जे आहे ते तुझ्याकडे नाही तो काय आहे तो डोंबारी म्हणतोय फक्त गंगी खालून पडली पाहिजे ती पडली रे पडली का माझं लग्न आशेचे बांधले एक आशा आली तर एवढी बांधून ठेवते मला सांगा एक असणारा हा मंडळाचा सदस्य एवढा दुःख देणारा आहे त्याच्यामुळे तुकोबारा म्हणतात का पाप पुण्य
पुण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा तेच आहे. ते पुण्याच्या अनुषंगाने जे येणारे आहेत ना, मग त्या ठिकाणी दया असेल, क्षमा असेल, शांती असेल, नवे नवे तर अभयम सत्वम सशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमती यज्ञचे स्वाध्याय तप आर्जवम 16 कमिटीचे सदस्य सांगितले. त्याच्यामध्ये तेज क्षमा धृती शांती आर्जवम या सगळ्या प्रकारचे किती आहेत? 26 आहेत. इकडं किती सांगितले? मला वाटतं इकडं 16 असतील, पण इकडं 26 आहे. कुठे? पुण्याच्या अनुषंगाने. पण हेही तेवढे घातक आहे आणि तेही तेवढं घातकच आहे. तुकोबारे म्हणतात ही जी मंडळ आहेत ना, ही आशेने काय करतात? दुःख तर त्या ठिकाणी दुःखाचं मंडळ पापाच्या अनुषंगाने आलं का दुःख देते आणि पुण्याचं मंडळ त्या ठिकाणी काय करते? सुख देते. पण यातलं सुखही त्या ठिकाणी काय आहे? फसवं आहे. आणि यातलं दुःखही काय आहे? खरंच त्या ठिकाणी फसवं आहे. त्याच्यामुळे तुकोबारे सांगतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये हा सगळा जो खेळ आहे ना, हा घोडाचा आहे. अभंगाचं प्रथम चरण. पाप पुण्य सुख
पुण्य सुख दुःखाचे मंडळे एक एका बळे धाव घेती. पापाचं त्या ठिकाणी थोडस ओसरता भाग झाला का पुण्याचं मंडळ येऊन थांबते. सुखस्य नंतरम दुःख, दुःखस्य नंतरम सुख, न नित्य लभते सुखम, न नित्य लभते दुःखम. त्यामुळं परिणाम असा होतो, एक मंडळ स्वर्गाची आशा दाखवते आणि दुसरं मंडळ जे आहे ते नरकाची दिशा दाखवते. तुकोबाराय म्हणतात हे स्वर्गाचं ही सुख काय आहे, भंपक आहे त्या ठिकाणी, आणि नरकाचं तर त्या ठिकाणी दुःखच दुःख आहे. पण या सगळ्याच्या मागे जर कोण असेल, कवतुक डोळा पाहिले सकळ नाचवितो काळ जीवासी. हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे. सूत्रधार सूत्रधरी आणि त्या ठिकाणी बाहुली नाचवी सभे भितरी. तो काही सूत्राची दोरी कळू देत असे, त्या ठिकाणी तो कळू देत नाही. हा काळ त्या ठिकाणी जीवाला सुखाच्या लालसेने नाचवतोय, दुःखाच्या लालसेने आणि नाचवत असतो. त्याच्यामुळं या सुखाच्या इथल्या आणि दुःखाच्या असणाऱ्या या कल्पनेच्या पलीकडं जी आतीव सुख आहे ना, हे पांडुरंगा कोणाकडे आहे, हे तुझ्याकडे आहे. आणि तुझ्याकडचं ते सुख मिळावं म्हणून तुकोबाराय शेवटच्या